नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे. या ठिकाणी कापसाचा बाजारभाव. हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ज्याच्या अनुसार आता मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे. या ठिकाणी कापसाचा बाजारभाव. पण इथून पुढे आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे कापसाचा भाव. आणि या वाढीमध्ये अखेर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे. या ठिकाणी कापसाचा बाजारभाव. पण इथं प्रश्न उद्भवलाय की मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा का आणि किती वाढणार. आणि मोदी सरकारमुळे कापसाच्या बाजारभावात जी प्रचंड वाढ सुरू होणार आहे, ही वाढ कधीपासून सुरू होईल व या वाढीमध्ये कापसाचा बाजारभाव भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार. चला सगळं तुम्हाला सांगतो, फक्त एवढं करा यासाठी की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना 7,200 रुपये प्रति क्विंटल पासून 7,700 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे. आपण जर बघितलं तर काही बाजार समित्यांमध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे तो 7,800 रुपये प्रति क्विंटल व 7,900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कापसाच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारा घटक कोणता, तर सध्याच्या कंडिशनला कापसाच्या दरावर प्रचंड परिणाम करणारा घटक म्हणजे मोदी सरकारची शुल्कमुक्त कापूस आयात. जर आपण सर्वांनी बघितलं तर मोदी सरकार 31 डिसेंबरपर्यंत शुल्कमुक्त कापूस आयात करणार आहे. आता याच्यानंतर काय घडणार यावरती कापसाच्या बाजारभावाची दिशा अवलंबून आहे. पण जी माहिती आपल्यापर्यंत सूत्रांच्या अनुसार पोहोचली आहे, यात तथ्य किती सत्य किती हे वेगळे, परंतु मोदी सरकार सध्याची कापसाची आवक होत आहे त्याच्याकडे बघून व शेतकरी मित्रांना एक दिलासा म्हणून कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला या ठिकाणी मुदतवाढ देताना दिसणार नाही. म्हणजे लक्षात घ्या की पूर्वी काय असायचं, इथून 4-6 महिन्यापूर्वी की मोदी सरकार बाहेरील देशातून जो कापूस यायचा त्यावरती 11% आयात शुल्क लादत होतं, ज्याच्यामुळं हा कापूस भारतीय कापसापेक्षा थोडा महागडा पडत होता, म्हणून बाहेरील देशातून काही कापूस जास्त प्रमाणात आयात होत नव्हता. परंतु जेव्हापासून शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली, 11% आयात शुल्क काढलं, तेव्हापासून मात्र भरघोस आणि भरगच्च प्रमाणात कापसाची आयात होताना दिसत आहे. याला काउंटर करण्यासाठी आता पुन्हा 11% त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात शुल्क लादलं जाऊ शकते. याच्यामुळं काय होईल की बाहेरील देशातून येणारा जो कापूस आहे तो महागडा होईल व तो कमी प्रमाणात होईल.
याच्यामुळे काय होईल, आपोआप देशातील जो कापूस आहे त्याला मात्र मार्केट उपलब्ध होईल आणि या महत्त्वाच्या कारणामुळेच इथून पुढे देशातील बाजारात जो कापसाचा बाजारभाव आहे तो प्रचंड प्रमाणात वाढताना दिसू शकतो. सध्या आपण जर बघितलं तर या ठिकाणी MSP म्हणजे जो सरकारी हमी भाव आहे तो किती आहे, तर सरकारी हमीभाव सध्या लांब धाग्याला 8,110 रुपये प्रति क्विंटल व मध्यम धाग्याला 7,710 रुपये प्रति क्विंटल आहे. म्हणजे सध्याच्या कंडिशनला कास्तकार बांधव सुद्धा काय करत आहेत, या ठिकाणी CCI म्हणजे सरकारलाच कापूस विकायला परवानगी किंवा या ठिकाणी पसंती देत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं भविष्याचं, तर भविष्यामध्ये आपण बघू शकतात की मागणी आणि पुरवठ्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप आहे तो कापसाच्या भावाला सुरुवातीला MSP म्हणजे 8,110 रुपयाच्या वर घेऊन जाताना दिसेल आणि त्यानंतर जर कापूस हा आपल्याला मार्च एंडिंगपर्यंत 8.5 व त्यानंतर मे जूनपर्यंत जर 9,000 क्रॉस करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे. म्हणजे यंदा हमीभावापेक्षा वर कापूस हा 2026 मध्ये जाताना दिसू शकतो. राहिला प्रश्न विक्रीचा, तर तुम्हाला एवढाच सल्ला आहे की बाबा हमीभावाच्या खाली असेल तर CCIला विका, हमीभावाच्या वर गेल तर आपण विक्रीसाठी मुक्त आहात. पण भविष्यामध्ये जर सरकारने हा निर्णय घेतला, आयात शुल्क 11% पहिल्यासारखं लावलं, तर कापूस बाजारभाव हा हमीभावापेक्षा वर जाणार, याबद्दल साशंकता नाही, दुमत नाही. म्हणून गडबड करू नका, घाई करू नका, पटकन विकायच्या नादी लागू नका. पण पैशाची गरज असेल तर CCIला विका अथवा जर आपण थोडंसं थांबलात तर 100% तुम्हाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळू शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कापसाचा भाव आहे तो कसा राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. राहिला असेल सबस्क्राईब करा, जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. खूप खूप आभार.